गुड आफ्टरनून। आज के बीए थर्ड ईयर के इस पीरियड में हम चौथा चैप्टर देखने जा रहे हैं। इस चौथे चैप्टर में जो है लोकमान्य बाल गंगाधर तिलक के बारे में हम चर्चा करेंगे। लोकमान्य बाल गंगाधर तिलक के बारे में तो आप सभी लोग जानते ही होंगे। उसी तरह से हम यहाँ पर लोकमान्य बाल गंगाधर तिलक का कुछ परिचय देखेंगे। लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने अपने सार्वजनिक जीवन में जो भी काम अंजाम दिए या फिर जिस तरह से भी उन्होंने मूवमेंट लड़ी या तहरीकें लड़ी, उसके बारे में जो है तो हम चर्चा करेंगे। सबसे पहले लोकमान्य बाल गंगाधर तिलक का जन्म कब हुआ और उनका निधन यानी कि मृत्यु कब हुई, इसके बारे में देखेंगे। तो कहा जाता है कि लोकमान्य बाल गंगाधर तिलक का जन्म 23 जुलाई 1856 में हुआ। जन्म 23 जुलाई 1856 में हुआ और उनकी मृत्यु 1 अगस्त 1920 में हुई। उनकी मृत्यु 1 अगस्त 1920 में हुई। कहा जाता है कि लोकमान्य बाल गंगाधर तिलक ये भारतीय स्वातंत्र्य लड़ा के अंदर एक अग्रगण्य राजकीय पुढ़ारी यानी कि एक राजकीय पुढ़ारी भी थे, समाज सुधारक भी थे और स्वातंत्र्य चळवळी के जो है तो एक महान कार्यकर्ता थे। अब आप सुनेंगे कि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणित तज्ञ, खगोल तज्ञ, राजकीय तत्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, प्रवक्ते व सेनानी अशा प्रकारे यांची ख्याति होती। यानी कि इनकी तारीफ में हम जितना कहेंगे उतना कम है। और लोकमान्य या उपाधि ने त्यांचा उल्लेख केला जातो। लोकमान्य ये एक उनको पदवी दी गई, एक उपाधि दी गई, जिसके बारे में जो है तो कहा जाता है कि लोकमान्य यानी कि लोगों ने माना हुआ शख्स, इसी को लोकमान्य कहा जाएगा। इसलिए लोकमान्य बाल गंगाधर तिलक इनका नाम पड़ा। लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 या दिवशी रत्नागिरी येथील मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला। लहान वयातच त्यांनी गणित, संस्कृत इत्यादी विषयात चांगली प्रगती झाली होती। त्यांचे वडील गंगाधर सुसंस्कृत पंडित व शिक्षक होते। आईचे नाव पार्वतीबाई होते। टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळ चिखल गावाचे होते। गंगाधर पंताचे ते 3 मुलीनंतरचे चौथे अपत्य होते। यानी कि 3 बहनों के बाद जो है तो चौथी बार जो है तो उनके पेरेंट्स को जो है तो लड़का हुआ था, जो कि बाल गंगाधर तिलक के नाम से जाना गया। 15व्या वर्षीच लोकमान्य टिळकांचे लग्न झाले। मृत्यूपूर्वी गंगाधर पंतांनी त्यांचा विवाह 10 वर्षाच्या तापीबाई बरोबर लावून दिला होता आणि त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी वडिलांचा मृत्यू झाला होता। उनकी 16 साल की उम्र में ही जो है तो उनके पिताजी जो है तो चल बसे थे। अब हम उनके शिक्षण के एजुकेशन के बारे में देखेंगे। शिक्षण वो जो है तो मैट्रिक पास हुए थे 1872 में। 1872 में डेक्कन कॉलेज पुणे येथे त्यांचा प्रवेश झाला। 1876 मध्ये गणित विषयात BA पास झाले। 1879 यानी कि 1979 में जो है LLB की उन्होंने। आणि शिक्षणाची जी कार्य आहे ते नंतर पहा। शिक्षणाच्या कार्यामध्ये त्यांनी 1 जानेवारी 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केले आणि व त्याचे कार्य सुरुवात केली। 1883 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली। 1883 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि संस्कृत व गणिताची शिकवण दिली। 1890 मध्ये मतभेदामुळे राजीनामा दिला त्यांनी। शिक्षणाच्या कार्यामध्ये जर आपण पाहिले तर शिक्षणाविषयी त्यांचा असा समज होता की शिक्षणाशिवाय भारताचा उद्धार होणार नाही। हे लक्षात घेऊन विष्णुशास्त्री चिपळूणकर
आणि आगरकर यांच्याप्रमाणेच 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. यात त्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले. 1883च्या आसपास डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली. 2 जानेवारी 1885 रोजी त्याचे फर्ग्युसन कॉलेज करण्यात आल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्या कॉलेजात संस्कृत आणि गणित हे विषय शिकविण्याची जबाबदारी स्वीकारली. परंतु पुढे मतभेद झाल्यामुळे त्यांनी 1890मध्ये डेक्कन एज्युकेशनपासून त्यांनी राजीनामा दिला. अशा प्रकारची त्यांची ती कार्य होती. शिक्षणाविषयक त्यांनी जागृतीची सर्वप्रथम कार्य केली. नंतर आता पहा पुढे कसं त्यांनी आपल्या चळवळीमध्ये एक नवीन वळण स्थापन केला. शिक्षणाच्या कार्यानंतर त्यांनी पत्रकारिता सुरू केली. पत्रकारितामध्ये त्यांनी काय केलं? साप्ताहिकाची सुरुवात की साप्ताहिक यानी कि एक 7 दिन को निकलने वाला जो अखबार होता उसे साप्ताहिक कहा जाता. लोक शिक्षणाचे आणि लोकजागृतीचे कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 साप्ताहिके सुरू केली. सत्य आणि निर्भीड विचार मांडण्याचे ध्येय या साप्ताहिकांनी स्वीकारले होते. केसरी व मराठामध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींच्या दत्तक प्रकरणाबद्दल कडक लेख लिहिल्याबद्दल कारभारी बर्वे यांनी अब्रू नुकसानीची फिर्याद केली आणि त्याबाबत टिळक आणि आगरकरांना 4 महिन्याची शिक्षा दिली गेली. शिवजयंती व गणेश उत्सवाची शुरुआत. शिवजयंती और गणेश उत्सव की शुरुआत जो है तो लोकमान्य बाल गंगाधर तिलक ने ही शुरू की थी. राजकीय जागृती आणि सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शिवाजी उत्सव आणि गणपती उत्सव सुरू केले. गीता रहस्यचे लिखाण. गीता रहस्य नाम की उन्होंने एक किताब लिखी 1897 में. 1897 मध्ये केसरीतील सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय या लेखाबद्दल राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना शिक्षा देण्यात आली. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना त्यांच्या लेखाबद्दल राजद्रोही ठरवून 6 वर्षे शिक्षा देण्यात आली होती आणि त्यांची मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. ह्याच तुरुंगात त्यांनी गीता रहस्य हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. इसी जेल में जो है तो गीता रहस्य नाम की एक किताब जो है तो उन्होंने लिखी. आता जहाल गटाचे नेतृत्वामध्ये असं म्हटलं जातं की जहाल नेतृत्व यानी कि जहालत भरी बातें जो है होती है, जिसमें हिंसा होती है या फिर गुस्से वाली बातें होती है, उसे जहालवादी नेतृत्व कहा जाता है. तो उसी तरह से जो है तो उन्होंने 1907 में जो है तो जहालवादी नेतृत्व स्वीकारा और जहालवादी नेतृत्व के साथ जो है तो उन्होंने कहा 1907 मध्ये काँग्रेस दुभंगली आणि टिळकांनी जहाल गटाचे नेतृत्व केले. 1914 मध्ये तुरुंगातून सुटून आल्यावर लोकमान्य टिळकांनी पहिल्या महायुद्धात हिंदी तरुणांनी लष्करात जावे असा सल्ला दिला होता. 1916 सालच्या लखनौ येथील काँग्रेसच्या अधिवेशनात जहाल आणि मवाळ हिंदू मुसलमान यांच्यात लोकमान्य टिळकांनी समझोता घडवून आणला. होम रूल लीगची स्थापना. आता होम रूल लीगची स्थापना जी आहे ती एनी बेझंट यांच्याबरोबर सहकार्य करून होम रूल लीग स्थापन केली व स्वराज्याची चळवळ देखील सुरू केली. त्यानंतर मजूर पक्षाची संधान करणे म्हणजे इंग्लंडमध्ये असताना लोकमान्य टिळकांनी मजूर पक्षाशी संधान बांधून स्वराज्याबाबतच्या चळवळीला त्यांचा पाठिंबा मिळवला. 1919च्या सुधारणाबाबत त्यांनी प्रतियोग सहकारितेची धोरण स्वीकारले आणि जे मिळते ते स्वीकारून उरलेल्याबाबत संघर्ष चालू ठेवण्याचा मार्ग योग्य असल्याचे प्रतिपादन केले. 1920 मध्ये त्यांनी काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्षाची स्थापना केली. पुण्यात 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे देहावसान झाले म्हणजे त्यांचं निधन झालं. अशा प्रकारे लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीचे जे सूत्र होते ते महात्मा गांधींच्या हातामध्ये आले. परंतु असं म्हटलं जातात की ज्यावेळेस महात्मा गांधी स्वातंत्र्य चळवळीमध्ये नव्हते तर त्यांच्या आधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य सूत्रधार होते आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीचे सूत्र महात्मा गांधींच्या हातामध्ये देण्यात आले. म्हणून असे सांगितले जातात की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सामाजिक चळवळ, राजकीय दृष्टिकोनातून चळवळ आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशा वेगवेगळ्या प्रकारची चळवळी त्यांनी केल्या आणि भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ब्रिटिशांना त्यांनी नेहमी विरोध केलेला आहे. ब्रिटिशांना इथून जाण्यासाठी त्यांनी पाचारण केले, परंतु त्यांना तेवढे यश मिळाले नाही आणि जहाल आणि असंतोषवादी नेतृत्व त्यांचा होता, त्यामुळे त्यांना जास्त यश मिळाले नाही. परंतु याच्या पुढच्या भागामध्ये आपण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी काय काय कार्य केली ते आपण पाहूत आणि त्यानंतरच्या भागामध्ये आपण ते बघू. ओके, धन्यवाद.